तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की बाउन्स चार्जेस म्हणजे काय. ठीक आहे. तुम्ही एखादी वस्तू ज्या वेळेस विकत घ्यायला जाता, ठीक आहे, त्यावेळी तुमच्याकडं तेवढी रक्कम नसती किंवा तुम्हाला ती लोनवरती घ्यायची असते. त्यावेळी आपण फायनान्स कंपनी किंवा तुमच्या जवळपासच्या बँक किंवा तुम्हाला जे पाहिजे त्या बँकेतून तुम्ही त्या वस्तूवरती लोन करून घेता. ठीक आहे. पण त्या वस्तूची परतफेड करण्यासाठी बँकेने तुम्हाला एक ठराविक रकमेचे EMI करून दिलेले असतात. ठीक आहे. तर त्या EMIची तुम्ही परतफेड तुमच्या अकाउंटमधनं करत असता वेळोवेळी. पण कधीतरी असं होतं की तुमचा EMI जात नाही किंवा तुमच्या अकाउंटमध्ये तेवढा बॅलन्स मेंटेन नसतो किंवा टेक्निकल इश्यू असू शकतं किंवा अजून काही रिझन असेल की तुमच्या अकाउंटमध्ये तेवढा बॅलन्स नाही आहे आणि त्यावेळी तो EMI तुमचा बाउन्स होतो. तर अशा वेळी तुमची जी बँक आहे ही तुम्हाला त्याचा फाईन लावते. त्याला आपण बाउन्स चार्जेस असे म्हणतो. ठीक आहे. म्हणजे जर तुमच्या अकाउंटमध्ये तेवढा बॅलन्स मेंटेन नसेल आणि तुमच्या ड्यू डेटच्या दिवशी तुमचा EMI जर क्लिअर झाला नाही तर त्यावेळी तुमच्या अकाउंटला बाउन्स चार्जेस हा फाईन लागतो. मग आता बाउन्स चार्जेस दोन प्रकारचे असतात. जर तुम्ही ज्या बँकेतून लोन घेतलं आहे त्या बँकेचंच जर लोन केलं असेल तर तुम्हाला बाउन्स चार्जेस हा फक्त एकाच ठिकाणी लागतो, म्हणजे तो फक्त एकाच बँकेचा लागतो. पण तुम्ही एका बँकेतून लोन घेतलं आहे आणि तुमचा EMI दुसऱ्या बँकेतून जातो, ठीक आहे, तर तुम्हाला दोन ठिकाणी बाउन्सिंग चार्जेस लागतात. हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा मी ऐकलं आहे की मला माझ्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पण चार्जेस लागलेत आणि तुमच्या बजाज फायनान्सनी पण पैसे कट केले, तुम्ही दोन दोन ठिकाणी कसे काय पैसे कट करू शकता. तर तसं नसतं मित्रांनो ते, की जर तुम्ही सेम बँकेतून लोन घेतलं आहे आणि सेम बँकेतून तुमचा EMI चालला आहे तर तुम्हाला एकाच ठिकाणी फक्त त्याचा फाईन लागतो. आणि जर तुमचं मल्टिपल ट्रान्झॅक्शन चालू असेल, म्हणजे जर तुमचं लोन वेगळ्या बँकेतून गेलं आहे आणि तुमचं EMI दुसऱ्या बँकेतून चाललं आहे तर तुम्हाला दोन ठिकाणी चार्जेस लागतात. या गोष्टी लक्षात असणं खूप गरजेचं आहे. तर आता मेन म्हणजे जर तुम्हाला बाउन्सिंग चार्जेस तुमचे लागायचे नसतील किंवा तुम्हाला की ते फाईन नाही पडला पाहिजे तर ह्यासाठी तुम्हाला तुमच्या EMIच्या आदल्या दिवशी अकाउंटमध्ये बॅलन्स मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता काही वेळेस असं होतं की बऱ्याच वेळा मी ऐकलं आहे की बाबा मी तर माझ्या अकाउंटला बॅलन्स मेंटेन ठेवला होता. तर मी विचारलं माझ्या मित्रांना, तर ते म्हणले की मी सकाळीच अकाउंटला बॅलन्स टाकला होता आणि त्यांची डेट पण त्याच दिवशीच होती. तर तसं नाही चालत मित्रांनो. जर आपला EMI 5 तारखेचा आहे तर तुम्हाला आदल्या दिवशी 4 तारखेला तुमच्या अकाउंटला बॅलन्स मेंटेन ठेवावं लागतं. आणि जर सपोज 4 तारखेला बँक हॉलिडे आला तर तुम्हाला 3 तारखेपासून तुमच्या अकाउंटला बॅलन्स मेंटेन ठेवावा लागतो. मग भले तुमचा EMI 5 तारखेला कट होऊ पण तुम्हाला बॅलन्स आधी 2 दिवस मेंटेन ठेवावं लागतो. अशा वेळेस कधी कधी काही जण म्हणतात की बाबा तर बँक हॉलिडे होता, मग मी अकाउंटला पैसे कुठं टाकणार, कुठून अरेंजमेंट करणार. तर ते त्यावेळी तुम्हाला कोणाकडनं तरी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून घ्यावे लागतील. पण तुमच्या अकाउंटला जर बॅलन्स मेंटेन नसेल, रात्री म्हणजे 4 तारखेला रात्री 12 नंतर जर तुमच्या अकाउंटला बॅलन्स नसेल आणि तुम्ही सकाळी जाऊन बँकेचे पैसे भरले तर तुमचा EMI हा नक्कीच बाउन्स होणार आणि तुम्हाला त्याच्यावरती फाईन ही बँक लावणारच आहे. तर तुम्ही जर तुमच्या EMI चालू असतील तर तुमचा बॅलन्स हा तुमच्या EMI डेटच्या आदल्या दिवशी मेंटेन ठेवा, म्हणजे तुम्हाला बाउन्स चार्जेस लागणार नाही. मित्रांनो, बँक रिलेटेड आपण अशा छोट्या छोट्या माहिती घेऊन येत असतो. तर नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही क्वेरी असतील बँक रिलेटेड तर ते कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. आपण त्याच्यावरती नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आणि तुमचं प्रॉब्लेमचे सोल्युशन काढण्याचा नक्की प्रयत्न करू.